श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आणखीन एका स्वामींच्या अशा व्हिडिओमध्ये, जी व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे, जी व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलून टाकेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फारच फरक जाणवणार आहे। आणि आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूरच खास ठरणार आहे, म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत एकदा पूर्णपणे बघून घ्या, कारण आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे, तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची आहे आणि तुमच्या येणाऱ्या कलसाठी फारच महत्त्वाची आहे, तुमच्या येणाऱ्या वेळेसाठी फार महत्त्वाची आहे। सर्वप्रथम गोष्ट, तुम्ही म्हणाल ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी ही व्हिडिओ, ह्या व्हिडिओमुळे माझे आयुष्य कसे ठरू शकते? स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे, स्वामींच्या विचारांमध्येच एवढी ताकद आहे की ते तुमचे आयुष्य बदलू शकतात। तुम्ही हा तर वाक्य ऐकला असाल, अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी। तर स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे जे की तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात। आणि स्वामी हे तुमचे आयुष्य बदलून राहणार। फक्त आयुष्यामध्ये या गोष्टी नेहमी करा, आयुष्यामध्ये या गोष्टींची काळजी घ्या, आयुष्यामध्ये या गोष्टी फक्त नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल, तुमच्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळतील आणि प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला समाधान सुद्धा मिळेल। म्हणून कधीही आपल्या परमेश्वरांचे हे मोल विसरू नका आणि मनातल्या मनात एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा। आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, पण सुरुवात करण्या अगोदर आम्हाला आपल्याशी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम ही तुम्हालाच पाहता येईल। आणि आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो मुद्दा मी तुमच्या समोर मांडणार आहे। खरं तर तुम्हाला ही गोष्ट तुम्ही ऐकला असाल, वारंवार ऐकला असाल, आजचे कर्म तुमचे पुढचे भविष्य ठरवते, पण हे वाक्य सध्या खरं ठरत चालत आहे। आणि हे वाक्य खरंच आहे की आज तुम्ही जे कराल त्याचे तुम्हाला परतफेड येणाऱ्या आयुष्यात करावे लागतील। आज चांगले काम केलात तर ह्याचे तुम्हाला परतफेड पुढच्या आयुष्यामध्ये करायला लागतील। कधीही ही गोष्ट मजाकावरती घेऊ नका, तुम्ही मनावरती ही गोष्ट घ्या, कारण की बरेच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतायत। आज तुमचे आयुष्य खराब का चालू आहे? कारण की तुमचे झालेले कल, तुमचे झालेले भूतकाळ ते एकदम बेकार होते, त्यात तुम्ही बेकार कर्म केलेले, त्यात तुमचे कर्म बेकार होते, म्हणून त्यामुळे आज तुमचे हे आयुष्य खराब आहे। पण जर तुम्ही आज तुमच्या आत्ताच्या चालू वेळात जर तुम्ही काही केलात तर पुढचे येणारे 1-2 महिन्यात तुम्हाला त्याचा फरक जाणवणार। आणि हा शब्द माझा आहे, कारण की स्वामींनी स्वतः सांगून ठेवलेला, आज तुमचे कर्म चांगले असतील तर उद्या तुझे भविष्य चांगले ठरेल। आणि त्यानंतर आम्ही येत्या काही दिवसांमध्ये अशी परिस्थिती पाहिली आहे लोकांची, शहर ठिकाणी राहणाऱ्या लोकांची, त्यांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे जी की रस्त्यालगत झोपतात, त्यांची छोटी छोटी चिमुकली पोरं, त्यांची परिस्थिती बघून आपल्या डोळ्यातून पाणी निघेल। आपल्याला एका वेळेचं जेवण सुद्धा मिळतं, त्या लोकांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही। त्यांची परिस्थिती बघून डोळ्यातून पाणी, अंगावरती काटा, हृदयाचे ठोके चुकतात, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे। ज्या माणसाला हृदय आहे त्याच माणसाला ह्याची वेदना जाणवणार, कारण की अशी परिस्थिती कोणाला बघवता येत नाही, पण जो परिस्थिती झेलतोय त्याचा विचार करा की त्याच्या आयुष्यावरती कसे जात असेल। ही गोष्ट कधीपासून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्या लोकांना मला मदत पोहोचवायची आहे, असे मला संदेश स्वतः स्वामीकडून आले। माझे मन असे बोलले की त्या लोकांना मदत कर, फक्त त्या लोकांना मदत करण्या इतपत माझ्याकडे सुद्धा पैसे नाहीत, माझ्याकडे सुद्धा तेवढी मुदत नाही आहे। तर त्यासाठी मी फक्त तुमच्या समोर एक छोटीशी विनंती आणि मनापासून फक्त एक विनंती मागतोय की तुम्ही नक्कीच या मोहिमेसाठी मदत करा। खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही ॲपद्वारे, कोणत्याही मार्फत तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पोहोचवून तुमचे लाख मोलाचे काम करू शकता। आता खरे सांगतोय, त्या लोकांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की डोळ्यातून खरेच पाणी निघाले, कारण की ती छोटी छोटी चिमुकले पोरे रात्रभर कशी उपाशी झोपत असतील याचा विचार करा। पण आज तुमची दिलेली छोटीशी मदत ही त्यांचं एका वेळेचं जेवण सुद्धा होऊ शकते आणि त्यांच्या आनंदामध्ये जर तुम्ही आनंद शोधून काढलात तर तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये सफल झालात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवाल। आज तुमच्यापेक्षा बेकार परिस्थिती त्यांची आहे, त्यांचा सुद्धा थोडासा विचार करा, थोडं का होईना पण तुमच्या मनातून छोटीशी रक्कम पाठवून सुद्धा तुम्ही आम्हाला या गोष्टीसाठी मदत करू शकता। खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या मोहिमेला मदत करू शकता, या संस्थेला मदत करू शकता आणि त्या लोकांना मदत करू शकता ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही। आणि यासाठी आम्हाला तुकाराम सर आणि लक्ष्मी प्रिन्स यांनी आम्हाला या गोष्टीसाठी, त्यानंतर शरद पाटील, सदानंद सादविलकर आणि लकू कोलपटे या लोकांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे।
निवेदन आहे जे खरे ठरते ते निवेदन फक्त स्वामींसमोर एवढे ठेवू. या मोहिमेसाठी या लोकांनी मदत केलेली आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यातले सर्व सुख मिळावे, त्यांच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण व्हावी असे निवेदन आम्ही स्वामी समोर ठेवू. त्यांच्या आयुष्यातले सर्व दुःख गायब होऊन जावे आणि ही गोष्ट नेहमी खरीच ठरणार. कारण की आज या लोकांनी ज्या लोकांचा विचार केलेला आहे त्या लोकांचा कोणीच विचार करत नाही आणि आज ह्यांचे हे छोटीशी मदत त्या लोकांसाठी लाख मोलाची ठरून गेलेली आहे. तर तुम्ही सुद्धा या गोष्टीसाठी एकदा नक्कीच विचार करून बघा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत व कोणत्याही ऍपद्वारे तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पोहोचवून, खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती थोडीशी मदत पोहोचवून 1 लाख मोलाचे काम करू शकता. आणि त्या लोकांची परिस्थिती खरंच एवढी वाईट झालेली की आहे की त्यांना मदत सुद्धा आपल्याला पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. पण या गोष्टीबद्दल तुम्ही एकदा नक्कीच विचार करा. कारण की गेल्या 2-3 आठवड्यापासून मी या गोष्टीसाठी मदत मागत आहे, तरी सुद्धा एवढी खास अशी मदत अजूनपर्यंत आपल्याला पोहोचलेली नाही. तर नक्कीच या गोष्टीला छोटीशी का होईना पण मदत करण्याचा विचार करा. आता बऱ्याच स्वामी भक्तांनी हा प्रश्न विचारलेला की स्वामींचा हात हा आपल्या पाठीशी राहील का? आपल्याला काय करायला हवे की स्वामींचा हात हा आपल्या पाठीशी राहील, स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील, प्रत्येक संकटातून स्वामी आपल्याला बाहेर काढतील, प्रत्येक दुःखातून स्वामी आपल्याला बाहेर काढतील, आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अडचणी कसे दूर करायचे आहेत, अडचणींना मात कसे द्यायचे, अडचणींच्या पुढे कसे जायचे, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट कशी सुखाने करायची, प्रत्येक गोष्टीला कसे तुम्ही यश मिळवू शकता, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सर्वप्रथम गोष्ट सांगतो की आयुष्यामध्ये ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर हे कधीच कोणती गोष्ट करायला बोलत नाही. परमेश्वराने सर्व काही तुम्हाला दिलेले आहे, हे सर्व खेळ रचवून दिलेले आहे. परमेश्वराने तुम्हाला हात, पाय, डोळे, कान सर्व तुमच्या मेहनतीसाठी दिलेले आहेत. तुमच्या मेहनतीवरती तुमचे येणारे कल ठरते, तुमचे येणारे भविष्य ठरते आणि तुमच्या कर्मांवरती तुमचे येणारे भविष्य ठरते. आज जर तुम्ही दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख शोधून काढलात तर तुमचे पुढचे आयुष्य चांगले होईल. आज जर तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढलात तर तुमचे पुढचे आयुष्य चांगले होईल. आणि जर तुम्ही माणुसकी जपलात, माणुसकीच्या नात्याने पुढे गेलात तर स्वामींचा हात हा कायम तुमच्या पाठीशी राहील. तुम्ही एका वेळेत दुसऱ्या गरजू लोकांना मदत करा, त्यानंतर तुमच्या आयुष्यात गंमत बघा कशी होते, तुमच्या आयुष्यात चमत्कार बघा कसा होतो. कारण की स्वामींचा चमत्कार हा नेहमी होतच राहत असतो. स्वामी हे प्रत्येकाला अनुभव देत राहत असतात. तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा अनुभव येईल. फक्त त्यासाठी तुम्ही फक्त एवढेच करा की तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत करा. आता या कलियुगामध्ये जगताय तर सर्वप्रथम गोष्ट ही नेहमी लक्षात ठेवा, आपल्या वाईटावरती पडलेली माणसं, आपल्या दुःखावरती हसणारी आणि सुखामध्ये सोबत राहणारी माणसं सुद्धा आपलीच आहेत. कारण की आताची ही एवढी घाणेरडी परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकांना ते बघवत सुद्धा नाही की आपला जवळचा माणूस पुढे चाललाय. म्हणून तुम्हाला सांगतो, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा, त्यानंतर बघा तुमचे आयुष्य कसे सुखी राहते. कारण की या मतलबी दुनियामध्ये तुम्हीच माणूस होऊ शकता. जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुम्ही एक नक्की खरे माणूस ठरवून दाखवा, तुम्ही एक नक्की मोठे माणूस होऊन दाखवा. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गंमत पाहाल, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चमत्कार पाहाल. कारण की माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही पुढे आलात तर स्वामी सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील. प्रत्येक संकटात स्वामींचा तुमचा हात असेल. कितीही खचून गेला असाल त्या काळोखातून तुम्हाला बाहेर काढण्याचं काम हे स्वामी समर्थ करतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला बघायचं असेल की स्वामी माझ्या सोबत आहेत की नाहीत तर फक्त ही गोष्ट करून बघा. आता व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू असताना मोबाईल सुद्धा चालू ठेवा, डोळे दोन्ही बंद करून घ्या. दोन्ही डोळे बंद लवकरात लवकर करा. आता डोळे बंद केलात तर मनातल्या मनात 5 वेळा माझ्या सोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता डोळे खोला आणि कमेंट बॉक्स मध्ये मला एकदा सांगा की तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले का? जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये हे स्वामी आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी मदत करतील. तर या साहजिक गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजणे अत्यंत महत्त्वपूर्ण झालेले आहे. आणि आता तुम्हाला सांगतो, स्वामी समर्थ हे नाव सुद्धा एवढे मोठे आहे की तुम्ही कोणत्याही दुःखात यांचे नाव घ्या तरी पण या नावातून एक गोड आनंद असा चांगला नाव निघणारच. कारण की श्री स्वामी समर्थ हा नाव घेतल्या घेतल्या
डोक्यात जे घाण विचार असतील ते सुद्धा बाहेर निघतात. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्ट करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे नाव नक्की घ्या. स्वामी समर्था, तुमच्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला मिळाले आणि स्वामींमुळे आज ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघत आहात. स्वामींमुळे आज तुम्ही या जगात सुद्धा आहात आणि स्वामींमुळे तुम्ही या जगामध्ये कष्ट सुद्धा करत आहात. कारण की ही सर्व खेळ आहे, जो या जगाचा खेळ आहे, जो या पृथ्वीवरचा खेळ आहे आणि जो माणसांमधला वाद विवाद आहे, हे सर्व काही निर्माण स्वामींनीच केलेले आहे. हा सगळा चमत्कार स्वामींचाच आहे. म्हणून सांगतो, ज्यांनी हा खेळ रचविला आहे त्या माणसाकडे तुम्ही नेहमी आणि सदैव राहा. कारण की तोच माणूस तुम्हाला हा खेळ समजावू शकतो, तोच माणूस तुम्हाला या खेळात पुढे नेऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी करू सुद्धा शकता. पण तुम्हाला जर या जीवनाच्या खेळाला समजून जायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की स्वामींचे जे विचार आहेत आणि स्वामी जे सांगतात आणि अजून काही असे उपाय आहेत, ते सर्व काही आपल्या चॅनलवरती येत राहत असतात. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करूनच ठेवा. तर हा मुद्दा आपला झाला, जो की स्वामींना काय पाहिजे हा मुद्दा आपल्या समोर येतो. स्वामींना तुमच्याकडून काहीच नको. स्वामी फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवतात, तुम्ही कधीच दुसऱ्यांचं वाईट बघू नका. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही यापूर्वी कधी चुकला असाल आयुष्यामध्ये, कोणाबद्दल थोडा तरी वाईट विचार केला असाल किंवा कोणत्याही माणसाबद्दल वाईट कर्म केला असाल, जर तो तुमचा दुश्मन असेल आणि तुम्ही त्या दुश्मनाबद्दल सुद्धा वाईट विचार केला असाल, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे चांगले कधीच होणार नाही. पण स्वामी हे प्रत्येकांना एक संधी देतात आणि तुमच्यासाठी सुद्धा ती संधी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आता ही व्हिडिओ चालू असताना एकदा डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 3दा नाव घ्या. डोळ्यासमोर स्वामींचा चित्र येतच असेल, डोळ्यासमोर जर स्वामींचा चित्र आला तर एवढे लक्षात ठेवा, अजून सुद्धा स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि स्वामींकडून फक्त माफी मागा मनापासून. एकदा कमेंट बॉक्स मध्ये पण की स्वामी समर्थ, मी परत कशी कोणतीही चूक करणार नाही, माझ्याकडून चूक झालेली आहे. कारण या आयुष्यामध्ये जर तुम्ही चुकी झालेली असेल आणि त्यासाठी माफी मागत असाल तर तुम्ही सर्वात श्रेष्ठ माणूस आहात. कारण सध्याच्या वेळेत माणूस माफी मागायला मागतच नाही. स्वामी समर्थ स्वतःहून सांगतात, तुमची जिथं चुकी असेल तिथं तुम्ही माफी मागा, पण तुमची जिथं चुकी नसेल तिथं तुम्ही समोरच्या माणसाला समजावून घ्या. फक्त तिथं वादविवाद निर्माण करू नका. कारण वादविवादामधून काहीच मिळत नाही. त्यातून फक्त मिळते ती आपल्याला निराशा आणि त्यातून फक्त मिळते ती आपल्याला बेइज्जती. आणि अजून काही अशा गोष्टी आहेत, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या अत्यंत कमी आहेत, पण स्वामींचे असे भले मोठे विचार आहेत, जे विचार पाहून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख राहणार नाही. तुमची जी सर्वात मोठी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होऊन जाईल. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कारण की पुढचे व्हिडिओज हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि अत्याधिक महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करून दाखवतील आपले स्वामी.
नेहमी लक्षात ठेवा, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कधीच आपला परमेश्वर कमी पडून देणार नाही. आपला देव आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख आपल्याला मिळून जातील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि यापुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर तुझ्या आयुष्यासाठी महत्त्वाचे थोडे वेळ, तुझ्या जीवनातले तुझ्या यापुढचे फक्त 3 मिनिटं तुझ्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहे. कारण की यापुढे जे 3 मिनिटं मी जे मंत्र, जे नाव माझ्या मनातून काढणार आहे ते मनातल्या मनात तुझ्या मनात बसतील आणि त्यानंतरचा तुझ्या मनावरती झालेला परिणाम बघ. त्यासाठी फक्त पुढचे 3 मिनिटं तुझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेव, आवाज वाढव आणि डोळे बंद कर आणि एकदा हे मनापासून ऐकूनच घे आणि त्यानंतर झालेला बदल मला सांग. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.